यानंतर आपल्या समोर येतोय संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पराशर म्हणजेच आपला शुभम खंडाळकर. प्रिय सत्यवती, माझ्या तपस सामर्थ्यामुळे तू स्वतः कस्तुरी झाली आहेस आणि हा सुगंध कधीच मावळणार नाही. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, कमलदला गुंतता हृदय हे, कमलदलांच्या पाशी. हा प्रणयगंध परिमळे, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता. दुर्दैवे आपण दुरावलो या देही, दुर्दैवे आपण दुरावलो या देही. आ आ दुर्दैवे आपण दुरावलो या देही. सहवास संपता डागळले ऋणतेही, स्मरेकच तेव्हा सखये निज हृदयासी. स्मरेकच तेव्हा सखये निज हृदयासी. हा प्रणयगंध परिमळे, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी, अंगाशी गुंतता हृदय हे, हृदय हे, कमलदलांच्या पाशी. हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी, अंगाशी गुंतता, गुंतता, गुंतता. वाह, काय छान आवाज आहे रे तुझा. अतिशय सुरेल गायलास तू. तुझं ते औंढा गिळणं आणि महत्वाचं गोष्ट, अरे ते सुधारेल तुझं. फक्त कुठे श्वास घ्यायला पाहिजे ह्याच्यावरती तू लक्ष दे फक्त. हो, की ज्या वेळेला तो औंढा गिळावा असं वाटतो ना, तिथे थांब आणि परत ती ओळ 10 वेळेला म्हणून बघ. आणि ज्या ठिकाणी आपल्याला श्वास कमी पडतोय त्याच्या आधीच्या कुठल्या शब्दावर आपण श्वास घ्यायला पाहिजे, म्हणजे औंढा येणार नाही. असं तू लक्ष दे. किंवा तुझ्या गुरुना तुझ्या समोर बसून सांगायला सांग. बाकी सगळं उत्तम गातोयस तू. या ठिकाणी परत काय सुंदर काव्य आहे, की किती हृदयाला स्पर्श करणारं काव्य, किती सुंदर चाल. आणि जसं त्या काळी गोविंदराव टेंबेनी उत्तरेकडच्या दादरे ठुमऱ्या आणल्या, तसं आमच्या अभिषेकी बुवांनी सुद्धा पुन्हा एकदा आपल्या स्वतंत्र प्रतिभेनं आणि स्वतंत्र विचारांनी त्याला चाली देऊन एकेका गाण्याचं काय सोनं केलंय ते पुन्हा एकदा प्रत्ययाला येतं. आपल्याला वाटत असेल पण मला राहवत नाही हे व्यक्त केल्याशिवाय. जो आनंद आपल्याला मिळतोय सगळ्यांच्याकडे वाटण्यामध्ये, जो आनंद असतो तो मी घेते याच्यातून. तर तुला शाबासकी आणि ऑल द बेस्ट. शुभम, अतिशय अवघड आहे हे गाणं आणि खूप चांगला प्रयत्न केलास. अतिशय सुरेल आणि छान झालं गाणं तुझं. एवढी एकच गोष्ट तुला नेहमी सांगतो की तू जो औंढा गिळतोस, शब्द खातोस, त्यांनी होतं काय, तुझं गाणं एकदम छान रंगात आलेलं असतं ना, आणि एकदम आम्हाला एक्सपेक्टेशन असते की आता आम्हाला खूप आनंद मिळणार आहे. तेवढ्यात काहीतरी असं होतं ना की एकदम अरे यार
असं होतं. एवढंच आहे. तू गायलास, खूप सुंदर गायलास, अतिशय सुंदर गायलास. शुभम छान गायलास, पण माझी वेगळी तक्रार आहे. कारण तुला मी रिहर्सल करताना पाहिलं आहे, तुझं गाणं हे ऐकलंय, पण रिहर्सलच्या वेळेस हा प्रॉब्लेम येत नाही आणि फायनल टेकच्या वेळेस हा प्रॉब्लेम येतो. का? ते म्हणजे आठवत राहत होती. की येईल औंढा, येईल 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 असं वाटतं तुला? हो. पण कशाला येणार, उगाच कशाला येणार, हो की नाही? आम्हाला आवडत नाही तुला एकसारखं बोलायला. तू चांगला गावई आहेस, चांगला गाणार आहेस, इतकं सुंदर गायलास तू. हे गाणं पेलणं फार कठीण आहे मामा. फार थोर लोक संपतात जे ज्या गाण्याला तू हात लावलायस. तर प्रयत्न खूप छान होता. ही जी गोष्ट आहे ती सायकोलॉजिकल आहे, ते मनातून काढून टाक आणि पुढच्या परफॉर्मन्स मध्ये मला हा प्रॉब्लेम नाहीसा करून टाक तुझ्याच डोक्यातून. ऑल द बेस्ट. मुनिवर, तुम्हाला स्टुडिओत थंडी नाही का वाजत? अगं मुग्धा, काहीतरी काय प्रश्न विचारतीयस? हे आपले मुनिवर्य आधीच हिमालयातले, उलट इकडे उकडत असेल त्यांना, हो की नाही? हो हो. एसी फास्ट करायला सांगू का? नको. सा रे ग म प ध प मिळाला. मिळाला.